नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ANM आणि GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी विचारला जाणारा ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये प्रश्न. हार्ट बघूया, हृदय, त्याची रचना आणि बघूया. तर असा प्रश्न विचारला जातो की हृदयाची रचनाकडून त्याची थोडक्यात माहिती लिहा किंवा त्याचे सविस्तर वर्णन करा. तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हृदयाची रचनेचा जो व्हिडिओ आहे किंवा त्याची रचना आहे त्याचा शॉर्ट्स माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हार्टचं स्ट्रक्चरचं व्हिडिओ आहे. एक इंग्लिशमध्ये पण आहे ज्याची नावं लिहिलेली आहेत, मराठीमध्ये पण त्याची नावं लिहिलेली आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि दोन्ही स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हार्टचा, त्याच्यात छान ड्रॉइंग काढलेली आहे, तर ते जाऊन तुम्ही चेक करा. तर आता थोडक्यात हृदयाची आपल्याला विचारलं, हृदय एवढं जरी लिहिलं त्याची माहिती लिहा. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलं, आकृती काढायची आणि हार्ट जर टिपा लिहामध्ये विचारलं हृदय तर काय लिहाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नोट्सपेक्षा तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या नोट्स फॉलो करणं तुम्हाला गरजेचं आहे, तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. मी सांगितलेले प्रत्येक गोष्ट फॉलो करणं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे असलेल्या नोट्स छान असतील ह्याच्यापेक्षाही लिहिलेलं ते फॉलो करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि माझ्या नोट्स आहेत त्या नर्सिंग रिलेटेड पुस्तकांवरती आधारित जरी असल्या तरी तुमचे नर्सिंग ट्युटर तुम्हाला छान शिकवत असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण बघूया व्याख्या. हृदय हा एक मोठा पंपच असून तो शरीरभर रक्त खेळवण्याचे कार्य करते. हे शंकूच्या आकाराचे पोकळ स्नायुमय इंद्रिय असून याचा पायावरती शिखर खाली असून हे थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले आहे. हृदय हे काय आहे तर शरीरभर रक्त खेळवण्याचे काम करतं. याचा पाया थोडासा जो आहे वर शिखर खाली आहे व थोडेसे डाव्या बाजू झुकलेले आहे हृदय. तर याचा आकार तुम्हाला आता अंडरलाईन करून त्याची थोडक्यात माहिती बघायची. आकार त्याचा शंकूसारखा आहे. आकारमान हृदयाची लांबी सुमारे 8 ते 10 सेंटीमीटर म्हणजे 3 ते 4 इंच आहे. वजन 250 ते 300 ग्रामचं आहे. काही ह्याच्यामध्ये थोडंसं एखाद ह्याचा डिफरन्स येऊ शकतो, पण ते नॉर्मल आहे, तर तुम्ही हे लिहू शकता. स्थान बघूया हृदयाचं. हे हृदय हे छातीच्या पोकी 2 फुफ्फुसांच्या मध्ये उरोस्थीच्या मागे व हृदयाच्या पुढील बाजूस उरोस्थी व बरगड्या व आंतरबरगडी म्हणजे पुढील बाजूस आहे. म्हणजे हृदय हे छातीच्या पोकी 2 फुफ्फुसांच्या मध्ये जे आपले लंग्स आहेत त्याच्यामध्ये आहे आणि स्टर्नमच्या मागे आहे. तर हृदयाच्या पुढील बाजूस काय, उरोस्थी, बरगड्या व आंतरबरगडी जे स्नायू आहेत ते आहेत. त्याच्यानंतर चॅनलवर म्हणजे नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे जे इम्पॉर्टंट ॲनाटॉमी GNM फर्स्ट इयरचे खूप सारे व्हिडिओ आहेत चॅनलवरती आणि जे गरजेचे आहे ते मी बनवण्याचा हळूहळू प्रयत्न करते. हृदयाच्या पाठीमागील बाजूस काय आहे तर अन्ननलिका आहे, आपली श्वासनलिका आहे, थोरॅसिक वर्टेब्रे आहे, इन्फेरियर वेना केवा आहे, डिसेंडिंग एओर्ट्रा, उजवी व डावी ब्रॉन्काई जे असतात ना ते आहे. हृदयाच्या वरील बाजूस काय आहे तर एओर्ट्रा आहे, समजलं. सुपेरियर व्हेना केवा आहे, पल्मोनरी आर्टरी आहे, पल्मोनरी ज्या वेन्स आहेत त्या हृदयाच्या पाठीमागील बाजूस आहेत. तर हृदयाच्या खालील बाजूस काय आहे तर श्वासपटल आहे. दोन्ही बाजूला हृदयाचे 2 फुफ्फुसे असून डाव्या फुफ्फुसाने हृदयाचा डावा भाग झाकला आहे. 2 बाजूला 2 लंग्स आहेत आणि हृदयाच्या म्हणजे डाव्या बाजूने हृदयाचा भाग झाकला आहे. त्याच्यानंतर हृदयाचे आवरण बघूया. तर पेरिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम 3 आवरणाने हृदय बनलेलं आहे असंही लिहू शकता. तर त्याच्यामधलं पेरिकार्डियम पहिलं बघूया. हे आवरण 2 पिशव्यांनी बनलेले असून वरील पिशवी फायब्रस टिश्यूने बनलेली आहे, तर आतील सिरस मेम्ब्रेनचा दुसऱ्या आवरणाने बनलेली आहे. हे आवरण 2 पिशव्यांनी बनलेले असून वरील पिशवी फायब्रस टिश्यूने बनलेली आहे, तर आतील सिरस मेम्ब्रेनच्या दुसऱ्या आवरणाने बनलेली आहे. टिश्यूने बनलेली पिशवी वरील बाजूस मोठ्या रक्तवाहिन्यांच्या ट्युनिका आणि ॲडव्हेंटियाशी सलग असून खालीच बाजू त्याच्या श्वासपटलाच चिकटलेली असते. फायब्रस आहे. फायब्रस टिश्यूला स्थितिस्थापकता असते ती नसते, त्यामुळे हृदयाला जास्त फुगण्यास प्रतिबंध होतो. ह्याच्यामध्ये फायब्रस टिश्यू असतात, तर ते फायब्रस टिश्यू ते म्हणजे करेक्शन करा, फायब्रस टिश्यूला स्थितिस्थापकता नसते त्यामुळे हृदयाला जास्त फुगण्यास प्रतिबंध होतो. ठीक आहे. पेरिकार्डियम. तर पेरिकार्डियम म्हणजे बाहेरचं आवरण आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे मायोकार्डियम म्हणजे मधलं आवरण. हे आवरण विशिष्ट अशा कार्डियक मसलनी बनलेलं असून या स्नायूचे प्रमाण हृदयामध्ये जास्त असून त्याची हालचाल ऐच्छिक नसते, परंतु सूक्ष्मदर्शीमधून पाहिल्यास यावर ऐच्छिक स्नायूप्रमाणे आडव्या रेषा दिसतात. प्रत्येक
तंतुपेशी व केंद्रक असून त्यास एक किंवा अनेक शाखा असतात. माहिती थोडक्यात लिहायची आहे. तुम्हाला डिटेल्समध्ये मायोकार्डियम पेडिकार्डियम असं लिहित बसलात तर तुमचा खूप नोट्स होणार. तुम्हाला हार्डली 5 मार्काला लिहायचं आहे. बेसिक हृदय लिहिलं की त्याची टिपा लिहा आणि थोडक्यात स्ट्रक्चर काढून म्हणजे आकार, उंची वगैरे हे लिहून हे करायचं तुम्हाला. उगाच खूप हे करत बसलात म्हणजे आताच लक्षात घ्या. विनाकारण 5 मार्काचा प्रश्न 5-6 पेज लिहित बसलात तर पुढचे जे 15 मार्काचे प्रश्न असतात तिथे गोंधळ होतो, वेळ कमी पडतो. हे आवरण वैशिष्ट्यपूर्ण अशा कार्डियक मसलनी बनलेले आहे. या स्नायूचे प्रमाण हृदयामध्ये जास्त असून त्याची हालचाल ऐच्छिक नसते, परंतु सूक्ष्मदर्शीमधून पाहिल्यास त्यावर ऐच्छिक स्नायूप्रमाणे आडव्या रेषा दिसतात. परंतु तंतुपेशी व केंद्रक असून त्यास एक किंवा अनेक शाखा असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एंडोकार्डियम म्हणजे हे हृदयाचे सर्वात आतील आवरण असून मायोकार्डियमच्या आतील बाजूस लागते. हे अतिशय तलम, मऊ, गुळगुळीत असे अस्तर असून म्हणजे हृदयाचे सर्वात एंडोकार्डियम आतील आवरण असून मायोकार्डियमच्या आतील बाजूस लागून असते. हे अतिशय तलम असते, मऊ असते, गुळगुळीत असून असे अस्तर म्हणजे आहे जे चपट्या एपिथेलियल सेलपासून बनलेले आहे. हे अस्तर रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणांशी संलग्न असते. याच आवरणांच्या काही भाग 2 पदरी होऊन म्हणजे फायबर्स टिश्यूच्या आधाराने झडपा बनलेला आहे. हृदयाचे आतील आवरण असून मायोकार्डियमच्या आतील बाजूस लागून असते एंडोकार्डियम. हे ठीक आहे. हे अतिशय तलम, मऊ, गुळगुळीत आहे अस्तर असून चपट्या एपिथेलियल सेल्सपासून बनलेले आहे. हे अस्तर रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणांशी संलग्न असते. याच आवरणांच्या काही भाग 2 पदरी होऊन फायबर्स टिश्यूच्या आधाराने झडपा बनलेले आहेत. त्याच्यानंतर हृदयाचे जे चेंबर्स आहेत, 4 चेंबर्स ऑफ हार्ट, 4 हार्ट चेंबर्स आहेत, 4 कप्पे ज्याला म्हणतात. तर डावी कर्णिका, ठीक आहे, उजवी कर्णिका, डावा वेंट्रिकल, उजवा वेंट्रिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 झडपा आहेत, ट्रायकस्पिड वॉल, मायट्रल वॉल, पल्मनरी वॉल आणि एओर्टिक वॉल असे 4 वॉल आहेत. हृदयाकडे येणारे रक्तवाहिन्या बघूया. सुपेरियर व्हेना कावा, तुम्ही एक सिंगल लिहिले तरी चालेल, मी थोडक्यात माहिती लिहिली म्हणून. शरीराच्या वरील भागाकडील अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन येते, सुपेरियर व्हेना केवा, ठीक आहे. वरचत जी असते सुपेरियर व्हेना केवा, जी अशी अशी येत असते ती. इन्फेरियर व्हेना म्हणजे खालून जी जाते ती, शरीराच्या खालील भागाकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जाते ती. पल्मोनरी व्हेन्स म्हणजे काय, याची संख्या 4 आहेत. पल्मोनरी वेन्स ज्या आहेत याची संख्या ज्या असतात 4 वेन्स हे आहेत ते फुफ्फुसामध्ये शुद्ध झालेले रक्त म्हणजे फुफ्फुसामध्ये शुद्ध झालेले रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे आणतात. म्हणजे यांची संख्या पल्मोनरी वेन्स 4 आहे ज्या फुफ्फुसामध्ये शुद्ध झालेले रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे आणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पल्मोनरी आर्टरी, हृदयाच्या उजव्या जवानिकेतून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी येते. पल्मोनरी आर्टरी काय करते, तर हृदयाच्या उजव्या जवानिकेतून अशुद्ध रक्त घेऊन फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी नेतात. आणि एओर्ट्रा आहे जी हृदयाच्या डाव्या जवानिकेतून शुद्ध रक्त शरीराकडे नेते. एओर्ट्रा खूप इम्पॉर्टंट आहे, जी काय करते, हृदयाच्या डाव्या जवानिकेतून शुद्ध रक्त शरीराकडे नेण्याचं कार्य करते. आणि हृदयाचं कार्य बघूया थोडक्यात आपण. तर मानवी हृदयाच्या प्राथमिक कार्यामध्ये संपूर्ण शरीरात रक्तपंप करणे, रक्त मानवी हृदयासह शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन, हार्मोन्स, ग्लुकोज आणि इतर घटक वितरित करते. त्याच्यानंतर शरीरात पुरेसा रक्तदाब राखला जाईल याची खात्री हृदय करते किंवा याची काळजी हृदय घेते. तर अशा प्रकारे हृदयाचे कार्य थोडक्यातच लिहिलेत. आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या, त्याच्यानंतर चेंबर्स ऑफ हार्ट, 3 आवरण हृदयाचे आणि त्याच्यामध्ये हृदयाची रचना. 5 मार्काला बस झाले. तुमच्याकडे अजून छान असेल टिप्स लिहिलेले तर तुम्ही लिहू शकता. आणि लवकरच भेटू आपण, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. GNM आणि ANM वाल्यांसाठी पण इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनाही सेम लिहायचं आहे. त्यांच्यासाठी वेगळं आहे आणि ह्यांच्यासाठी वेगळं असं नाही आहे. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी सेमच आहे, कारण ANM वाल्यांनाही असाच प्रश्न विचारला जातो, त्यांनाही असं लिहायचं असतं. ठीक आहे. तर असाच लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मला कमेंट्स करून सांगा अजून कोणत्या कोणत्या टिप्स हव्यात तुम्हाला किंवा काही क्वेश्चन म्हणजे राहिलेत का, तर मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन. ऑलरेडी जर असंच व्हिडिओ न बघता चॅनलवर जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला बरेच व्हिडिओज चॅनलवरती मिळतील. काही ह्याच्यामध्ये घाईघाईत म्हणजे फर्स्ट इयरला जे बनवलेले आहेत बऱ्याचदा असं होतं की म्हणजे कमेंट्स आहेत की कळत नाही आहे, काय लिहिलं माहीत नाही आहे. त्याचा प्रॉब्लेम असा होता की तेव्हा नवीनच चॅनल होतं आणि
पटापट सगळ्या मुलांना नोट्स पाहिजे. एक्झाम जवळ आली होती आणि तेव्हा स्टार्ट केलं होतं. तर पटापट तुम्ही आम्हाला नोट्स टाका, पटापट आम्हाला नोट्स टाका, असं मुलं म्हणजे स्टुडंटचं हे होतं. त्याच्यामुळे कधी ते बनवायला आणि घाईत दुसऱ्या दिवशी म्हणजे मला सेंड करायचं होतं, त्याच्यामुळे तो पटकन होऊन गेलेले व्हिडिओ आहेत. तर ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर आणि तुमच्याकडे नोट्स असतील त्या फॉलो करा, त्याचा आधार घ्या, तुमच्या नोट्स बनवा, असंही करू शकता कारण तुम्ही आता मोठे आहात. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.